तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। नमस्कार, जय शिवराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन। तर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो आपण आर्टिफिशियल आपण एडिट केलेला एकदम भारी एडिटिंग झालेला आहे। व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे बघा मिळणारच आहे। त्यासाठी व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राइब करून घ्या। सोबत या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे। वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, एक वेळ जाऊन नक्की बघा। जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। चला तर मित्रांनो, जरा वेळ घालून आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलच्या स्क्रीन जाऊन शिकूया। हिल लीला टीला आगो हिल हिल पुरी हिला टीला You're a superhero मित्रांनो, आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जे आहे ते आलेलं आहोत। आल्याच्या नंतर तुम्हाला इथून काय करायचं आहे, सिंपली आपलं जे Adobe मोशन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला शेकीपेट, बिटमॉस सॉन्ग आणि प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईटवर दिलेलं आहे, ते जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। ते सुरुवातीला आपण जे आहे ते बिटमॉस सॉन्ग ओपन करून घ्यायचं, बघू शकता। ओपन करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला खायचं जे आहे अशा प्रकारे दिसणार। तुम्हाला टेस्टचा जे ऑलरेडी मित्रांनो इफेक्ट प्लस ग्लो वगैरे काय असेल ते सगळं ते फॉन्ट वगैरे मी सगळं सेट करून दिलेलं आहे। काय एवढी अडचण नाही, तुम्हाला व्हिडिओ करण्यासाठी पूर्ण एकदम सोपं जाणार आहे, काही एवढा अडचण येणार नाही। तर तुम्हाला बघू शकता पूर्ण मी लास्टला गेल्याच्या नंतर अशा पूर्ण 12 सेकंदचा व्हिडिओ म्हणजे 12 सेकंद सॉन्ग आहे, 12 सेकंदचा आपला व्हिडिओ जो आहे तो होणार आहे। पहिल्या बीट जवळ यायचं आहे, मी 2 सेकंद जवळ यायचं आहे। खाली तुम्हाला एक फोटो दिसत आहे, फोटोवरती क्लिक करून तिथे मित्रांनो मला कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे। पण तिथे मित्रांनो एक चांदणी दिसत आहे मित्रांनो बॉक्समध्ये, स्टारवरती क्लिक करून तुमचे मित्रांनो जे काय फोटो असतील ते फोटो ॲड करून घ्यायचे। जर समजा मी ह्याच्यामधले जे फोटो आहे तिथून ठराविक फोटो ॲड करून घेतलेले आहेत, बघू शकता। तर अशा प्रकारे एक एक करून फोटो जे आहे इथून व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे। ॲड करायचं कसं मी तुम्हाला सांगितलं आहे, बघू शकता। इथून दुसरा फोटो जो आहे तुम्हाला ॲड करून दाखवतो। तर बघू शकता अशा प्रकारे फोटो जे आहेत आपले तिन्ही फोटो अशा प्रकारे एक एक करून जे आहे इथून व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे। तर समजा मी हा लास्टला फोटो ॲड करून घेतला तर अशा प्रकारे आपला फोटो जो आहे तो दिसणार आहे। ते विषय हा आपला व्हिडिओ जो आहे तो होणारच आहे। त्यानंतर पूर्ण मी तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, मी 2 सेकंद जवळ यायचं आहे, प्लस ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला फोटो दिला तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे। वरती 3 डॉटवरती क्लिक करून तिथे फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे आणि ही जी लेअर आहे तिथून 1.16 सेकंदापर्यंत म्हणजे जिथं आपला डबल बीट आहे तिथपर्यंत ओढत न्यायची आहे। हा जी लेअर आहे हा तुम्हाला सॉन्गच्या वरती अशा ठेवायचा आहे। परत आपला जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून इथं ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जायचं आहे। ब्राईटनेस जो आहे इथून 30 ते 35 दरम्यान ठेवायचं आणि ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे। त्यानंतर परत तुम्हाला थोडंसं बॅक येऊन आपल्या शेकीपेटमध्ये यायचं आहे। 1 नंबर जो फोटो आहे त्यावरती मला क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे। इफेक्टचा कॉपी करायचं आहे, थोडंसं बॅक येऊन परत आपल्या बिटमॉसमध्ये यायचं आहे। बिटमॉसमध्ये आल्याच्या नंतर आता मित्रांनो आपले जेवढे लहान फोटो आहेत 3 का 4 त्या सर्व 3-4 फोटोना हा जो इफेक्ट आहे इथून एक एक करून अशा प्रकारचे तो पेस्ट करून घ्यायचं आहे। तर अशा वेळी पेस्ट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, मधला जो फोटो आहे मधल्या फोटोवरती क्लिक करून ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे। इथं ग्लोवरती जायचं, ग्लोवरती गेल्याच्या नंतर खाली ते एक गुलाबी कलर दिसत आहे, गुलाबी कलरवरती क्लिक करून इथं लाल किंवा पिवळा जर कलर सिलेक्ट केला तर ओकेवरती क्लिक करून द्यायचं। त्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे। अशा वेळी बॅक आल्याच्या नंतर मी तुम्हाला एक गुलाबी कलर, एक पिवळा कलर आणि एक इथं मित्रांनो आहे आपण इथं निळा कलर जो आहे सिलेक्ट करून घेऊया। तर बघू शकता इथं अशा वेळी निळा कलर सिलेक्ट करून घेतलेला आहे। तर एकदम विषय हार्ड दिसत आहे मित्रांनो। जर तुम्हाला हे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या। त्यात तुम्हाला यायचं आहे मित्रांनो करेक्ट 1.16 सेकंद जवळ। त्यानंतर प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो जे एक 4 व्हिडिओ दिले आहेत, 4 व्हिडिओपैकी एक व्हिडिओ जो आहे इथून वरती नाव तुम्हाला दिसतं, ह्याच्यावरती क्लिक केलं सा तर वरती तुम्हाला एक नाव दिसतं आहे मित्रांनो 1 आणि कंसामध्ये जे आहे 5db/6a1 MP फ्लोर हे तुम्हाला दिसतं। 1 नंबर जो हा व्हिडिओ आहे मित्रांनो। हा व्हिडिओ ते व्यवस्थित तुम्हाला मॅच होणारच, काय वेळा अडचण नाही, तुम्हाला काहीच कमी जास्त करावी लागणार नाही। त्यानंतर दुसरा जो व्हिडिओ आहे तो तिथं आपण ॲड करून घ्यायचं। तर बघू शकता 2 नंबरचा हा व्हिडिओ आहे, आपण चेक करून घेऊया। हा 3 नंबरचा व्हिडिओ आहे, तो डिलीट करून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 नंबरचा व्हिडिओ जो आहे तो बघू शकता हा 2 नंबरचा व्हिडिओ आहे, तर हा सिलेक्ट करून त्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला 3 नंबरचा व्हिडिओ परत सिलेक्ट करायचा आहे आणि 4 नंबरचा व्हिडिओ पण जो आहे तो व्यवस्थित सिलेक्ट करून एक्स्ट्रा पाड्याचा कट करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय थोडंसं बॅक यायचं, आपल्याला शेक इफेक्टमध्ये यायचं आहे
हा लास्टचा फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं, थोडंसं बॅक यायचं आणि परत आपल्या बिटमॉसमध्ये जे आहे इथून यायचं. then 1 नंबरच्या व्हिडिओवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. याला हा जो इफेक्ट पेस्ट करायचा थोडंसं बॅक करून परत लास्टला व्हिडिओ जो आहे याला अशा व्हिडिओला हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून अशा प्रकारे घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हा 3 नंबरचा व्हिडिओ 3 नंबरच्या व्हिडिओवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इफेक्टला तुम्ही पेस्ट करायचा आणि इथून एक्सपोजर गामा हा जो इफेक्ट आहे तर बघू शकता हा तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे. मी तुमचा व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित दिसून जाईल. त्यानंतर हा एक्सपोजर गामा जो खालचा आहे त्यावरती मला क्लिक करायचा आहे. थोडासा अशा ब्राईटनेस वाढवून थोडासा गामा जो आहे इथून वाढवून घ्यायचा आहे. तर बघू शकता असे वाढवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आणि ह्याचा इफेक्ट जो आहे तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि थोडंसं आपल्या 2 नंबरच्या व्हिडिओला पण हा जो इफेक्ट आहे इथून एक करून अशा प्रकारचे पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग काय करायचं थोडंसं खाली यायचं आहे. बघू शकता ग्रुप 1 दिसतं, ग्रुप 1वरती क्लिक करायचं. हा ग्रुप तुम्हाला पूर्ण अशा वेळी टॉप लावून ठेवायचा आहे. तुमची खाली जे काय टेक्स्ट असतील तिथून व्यवस्थित तुम्हाला जे व्यवस्थित दिसून जातील. जर तुम्हाला टेक्स्टचा कलर चेंज करायचा असेल तर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर 1 नंबर टेक्स्टवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे. इथं बाणा आहे त्या बाणावरती क्लिक करून व्ह्यूज ऑल फॉन्ट करून तुम्हाला जर दुसरा फॉन्ट कोणता ॲड करायचा असेल तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ओकेवरती क्लिक करून परत ते कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला दुसरा जर कलर कोणता सिलेक्ट करायचा असेल तुम्ही तुमच्या याच्यानुसार कलर सेट करून घ्यायचा आहे. तर थोडंसं बॅक यायचं आहे. त्यानंतर पूर्ण सुरुवातीला यायचं आहे. प्लस ते क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा इंस्टा यूट्यूबचा जो काही व्हिडिओ असेल लोगो असेल तो तिथं ॲड करून घ्यायचा आहे. मोबाईल ट्रान्सफरमध्ये जाऊन थोडं अशा वेळेला जो आहे तो लहान करून घ्यायचं. जिथं तुम्हाला सेट करायचं आहे ते तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थोडंसं परत बॅक यायचं. बॅक आल्याच्यानंतर वरती सेटिंगसाला शेअरचं आयकॉन दिसतं आहे ते तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तिथे एक्सपोर्टिंग करून घ्यायचा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ अजून लाईक केलं नसेल तर परत व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.